तर हा आहे गणपती स्थापनेचा दिवस. सकाळी ऑफिसच्या बाप्पांची स्थापना करून मी निघाली घरी यायला. घरी येत असताना बाप्पांच्या पप्पांचे दर्शन करू असा विचार केला. मग महादेवांचे दर्शन घेऊन माझी एनर्जी आणखीनच वाढली. मला असं वाटत होतं, दररोज ठरवते पण यायला जमत नाही. खूप लेट होतो ऑफिस यायला, रस्त्यातच लागतं मंदिर. पण आज ठरवलं आणि दर्शन घेतलं. घरी येऊन बघते तर काय, बाप्पांचे आगमन होत होते. बाप्पांची केली पूजा. किचन मध्ये आली तर जाऊबाई स्वयंपाकात बिझी होत्या. धावपळ होती त्यांची. मग मी जाऊबाईंना थोडी विश्रांती दिली आणि मी लागली कामाला. सासूबाई आणि जाऊबाई या दोघांच्या मदतीने झाला सर्व स्वयंपाक. मध्ये मध्ये रंगत होत्या गप्पा, मस्ती आणि मजा. जाऊबाई कॅमेरा घेऊन करत होत्या माझं शूट आणि सांगत होत्या, कविता हा ब्लॉग टाकायलाच पाहिजे बरं का तू. सर्व विचारतात की आता जाऊबाईंसोबत व्हिडिओ का येत नाही, भांडण झालं की काय तुमचं. आता त्यांना कसं सांगावं, कॅमेरा ऑपरेटर त्याच असतात. आणि हो, त्यांच्या व्हिडिओमध्ये कॅमेरा ऑपरेटर मी असते. मग कसं बरं आम्ही सोबत यावं, तुम्हीच सांगा. अरे बाबांनो, भांडण झालेलं नाहीये ना, रुसवा फुगवा आहे. आणि झालाच तर तो लगेच मिटेलच. एवढे मॅच्युअर आम्ही आहोत. असो, कुठलंही काम सोबत मिळून केलं तर ते किती स्पीडने होतं, किती पॉझिटिव्ह वाटतं. आमचं भांडण नाही झालं, आम्ही सोबत मिळून काम करतो. कुठलाही प्रोग्राम आम्ही सोबत सेलिब्रेट करतो. आम्ही कुठल्याही प्रोग्रामामध्ये नाराजगी ठेवत नाही आणि झाली तरी ते आम्ही सेल्फ मिटवून पण घेतो. आणि प्रत्येक घरात मला वाटतं हे असंच व्हायला पाहिजे. कारण एका बाईच्या नाराजगीमुळे किंवा एका व्यक्तीमुळे पूर्ण घरात रुसवा होतो आणि सगळ्यांचे मन नाराज होतात. त्यापेक्षा सगळ्यांनी मिळून मिसळून कुठला प्रोग्राम सुख असो किंवा दुःख असो, सगळ्यांनी जर सोबत राहिलं तर मला असं वाटतं किंवा आमचा असा विचार आहे की कुठलाही क्षण असला वाईट किंवा चांगला, तर तो खूप हलका जातो किंवा तो खूप इझिली निघू शकतो. असो, तर बाप्पांचे स्वागत बिना मोदकाचे कसे होईल, त्यामुळे मोदक बनवण्याची घाई होती, त्यातच जेवणाऱ्यांची सुद्धा. तर मग मी झाली कॅमेरा ऑपरेटर आणि जाऊबाईंची केली मी थोडी व्लॉग मध्ये एंट्री. आणि जाऊबाईंनी वाढलं सगळ्यांना जेवण. बाप्पाचे डेकोरेशन आणि पूजेची तयारी करून दमलेल्या मंडळींना दिलं आम्ही जेवण, म्हणजे जेवणाचा आस्वाद. गमती जमती गप्पा गोष्टी करत झाले सगळ्यांचे जेवण. मग या किचन मधल्या पसाऱ्याचा निरोप लवकरच घ्यायचा होता. एवढा पसारा, एवढी कामं करून पण कामं बाकीच होती का. पण हा, तरी बाप्पाच्या स्थापनेचा उत्साह कमी अजिबात झाला नाही. मग जल्लोषात केले आम्ही बाप्पाचे स्वागत आणि बाप्पाची झाली स्थापना. बोला जय श्री गणेशाय नमः. बाप्पा झाले त्यांच्या स्थानावर विराजमान. किती सुंदर दिसतायत ना बाप्पा. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. नंतर केली जोडीने बाप्पांची पूजा आणि प्रार्थना केली विघ्नहर्ताला की तुझा आशीर्वाद सर्वांना असू दे. पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श. बाप्पांना नमन करून चढवला दुर्वा आणि प्रसाद, केली आरती, झाली संपूर्ण स्थापना. आणि मग तयारी सुरू झाली सत्यनारायण कथेची. तर ही कथा होती माझ्या राजकुमारीच्या वाढदिवसानिमित्त. आज माझ्या राजकुमारीचा म्हणजेच माझ्या मुलीचा वाढदिवस सुद्धा आहे. तो साजरा आम्ही आध्यात्मिक रीती करवण्याचा ठरवला होता. मागच्या 2 वर्षापासून मी तिचा वाढदिवस अशाच प्रकारे सेलिब्रेट करत आहे. सत्यनारायणच्या कथा वगैरे हे संस्कार देऊन तिला तिला सर्वांचे आशीर्वाद भेटायला हवं असं मला वाटतं आणि तिलाही या गोष्टींचे संस्कार भेटतील असं मी फील करते. तिचा वाढदिवस असा सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करते. भगवान नारायणाला आम्ही प्रार्थना केली तिच्या भावी सुखी जीवनासाठी. बोला ओम नमो नारायणाय. आरती झाली, प्रसाद झाला. सासूबाईंनी खूप छान प्रसाद बनवला होता, त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता. नंतर नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी झालेली मंडळींची गर्दी
नातेवाईकांची गर्दी आणि मैत्रिणी सखींची सुद्धा. सोसायटीतल्या बायका आल्या, हळदी कुंकू देत सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. माझ्या मुलीला सगळ्यांचा आशीर्वाद भेटला. प्रसादाचा आस्वाद घेऊन निघाल्या सगळ्या जणी घरी आणि विचारत होत्या मात्र एक प्रश्न, की प्रसाद कोणी बनवला. मग मी सासूबाईंकडे बोट दाखवत होती आणि सासूबाई होत होत्या खुश. किती सुंदर होता ना आजचा हा दिवस. सकाळी बाप्पांचे आगमन, दुपारी स्थापना, संध्याकाळी सत्यनारायणाची कथा आणि आजचा असलेला हा माझ्या मुलीचा स्पेशल वाढदिवस. तर माझा हा सुंदर ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.